तर आज आमच्या तिघासोबत असं काय होईल ते मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं, पण ते झालं. काय झालं, कसं झालं ते मी तुम्हाला पुढं सांगतो. त्याआधी कसं आहेत पोरांनो, राम राम. जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणतोय मौज खरं आहे. तर विषय असा झाला होता की आम्ही तिघंजण आलतात दुपारच्या सुट्टीमध्ये खाना खायला आणि आम्ही एकाच जागेवर आहेत कामाला आणि एकाच गल्लीत आहेत राहायला. तर विषय असा झाला होता की माझ्या घरी नव्हता केला आईनं स्वयंपाक. मग मी लावला माझ्या ह्या दोस्ताला फोन. दोस्त म्हणला भाऊ माझ्या आईनं पण नाही केला स्वयंपाक. मग आम्ही लावला ह्या तिसऱ्याला फोन. तिसरा म्हणला माझ्या आईनं बी नाही केला स्वयंपाक. म्हणलं भाऊ आपल्या सगळ्यांच्या आईचा काहीतरी प्लॅन दिसतोय आज आपल्याला उपास ठेवायचा. मग आम्ही सगळे एका जागेवर जमलात. मी एक प्लेअर केला काहीतरी खायला जायचा. आमचं ठरलं होतं वडापाव खायचं, पण इजू भाऊ म्हणले माझं वडापावनं पोट भरत नाही. मग काय डायरेक्ट गेलो मोठ्या हॉटेलमध्ये. मस्त मागवलं एक बैगन भाजी, एक मागवली मस्तपैकी शेवभाजी. गणू भाऊ कसं उगं दाबू दाबू हाणायला लागले उगं पोळ्या तोडायला देत मस्त. कसं काय आमच्या इजू भाऊ कसं खातात बघा. विशेष नाही म्हणलं एक नंबरच जेवण होतं उगं मस्तपैकी पोट भरून खाल्लं आहे मस्त उगं. पापड फिपड मस्त बासुंदी लस्सी फिसी चटच मागेलं होतं काय. कसं आहे गणू भाऊ म्हणलं पोट भरून जेवून जाऊ आपण आता. रात्री पण स्वयंपाक नाही केला ना बा. गणू भाऊ कसे आमच्या मस्त ह्याच्यावरले सगळे काजू बदाम आमच्या इजूभाऊनं आणले होते आधीच. मग मी आधी एक लस्सी मागवली इजूभाऊचं बघून. मग काय मस्तपैकी जे वरचे वरचे काजून मनुके बदामून सगळे आधीच आणले आणि मग आपलं मस्तपैकी चमच्यानं पित बसलो. एक नंबर लागली म्हणलं भाऊ घ्या आपला एक शूट. मग काय आम्ही जेवण फिवणं केले आणि मस्त निघलो. गणू भाऊला आला त्यांच्या बायकोचा फोन. काय म्हणलं आमच्या दोघाचे तर नाही लग्न झाले, आलाय बाबा तुम्हाला फोन बोला म्हणलं चला. तर राम राम पब्लिक, भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो करून ठेवा आपल्याला. बाय.